परमपूज्य श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त श्री ब्रह्ममठ होटी संस्था व भक्तगणांच्या सहकार्यानं विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि गेल्या 26 जानेवारीपासून ते 5 फेब्रुवारीपर्यंत अनेक विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. म्हणजे त्यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, पारायण स्पर्धा आणि होटगी आणि बाळवशीतील मठामध्ये महिला आणि पुरुष बांधवांच्या माध्यमातून पारायण संपन्न झालेलं. आज सकाळी फार मोठ्या वैभवानं बाळवशी मठामध्ये पारायणाचा सांगता समारंभ झाला आणि त्याच पद्धतीने होटगी गावामध्ये देखील पारायण संपन्न झाला. आणि सोलापूर येथे मार्कंडेय दक्षिण सोलापूर येथील MIDC भागामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं. होटगी गावामध्ये रक्तदान शिबिर झालं, आरोग्य शिबिर झालं आणि MIDCचे इथं साधारणपणे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं रक्तदान शिबिर आयोजित करून 631 जणांनी रक्तदान देऊ केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही मठ आहे हे जातीपातीच्या विरहित आहे. मानव धर्माचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम या ठिकाणी केलं जातं आहे. चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींनी या ठिकाणी अंधश्रद्धेचे पूर्वी जे अंधश्रद्धेला बळी पडवत होते ते अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोणी केला असेल तर चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींनी केलं. इथं दनाळीमध्ये काय देवीची मागणी करायची आणि त्यामध्ये कोंबडी किंवा बकरे किंवा जे काही आहेत त्याचे ते बळी द्यायचे. पशुहत्या बंद करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना थोडंसं दुःख झालं आणि मठामध्ये येऊन त्यांनी विचार केला की खरा धर्म जर कळायचा असेल तर शिक्षणाची गरज आहे. आणि हे ओळखून त्यांनी पहिल्यांदा बाळवशीमध्ये मठामध्ये 1943ला संस्कृत गुरुकुल पाठशाळा सुरू केली. त्यामध्ये सर्व लोकांना समावेश करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर ते 1956ला लिंगैक्य झाल्यानंतर मठाच्या गादीवर तपोरत्नम योगीराज शिवाचार्य महास्वामीजी आरूढ झाले आणि आपल्या गुरुचं काम जे अर्धवट आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर त्यांच्या हयातीत आज जवळजवळ 21 युनिट शाळा आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठंसं एक वाचनालय. त्यामध्ये आत्ता सध्या 20,000 पुस्तकं आहेत आणि 15,000 विद्यार्थी शिकत आहेत आणि 4 हे वसतिगृह आहेत आणि त्यामध्ये सगळे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत. आणि विशेष करून विद्यमान मठाध्यक्ष धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य हे जगद्गुरू झाल्यामुळं त्यांच्या कार्यक्रमानुसार आणि आता विद्यमान मठाध्यक्ष श्री चन्न योगीराज शिवाचार्य महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होत आहे. आणि मागच्या वर्षी एक मुस्लिम विद्यार्थी मठाकडे आला आणि त्यावेळी तो मला नाही भेटला पण तो डायरेक्ट महास्वामींना भेटला आणि त्यांनी मला उच्च शिक्षणासाठी PhD करायचं आहे, आपण आम्हाला मदत करावी. तर तात्काळ महास्वामीजींनी मला बोलवून देऊन त्यांना आम्ही उच्च शिक्षणासाठी निधी दिले. आणि आता केवळ लिंगायत हा धर्म नव्हे तर सर्व मानव धर्माच्या विकासासाठी यामध्ये सगळे मागासवर्गीय आहेत, OBC आहेत आणि इतर जे काही समाज आहेत. आपल्याला वाटतं की बाबा इथं असं आहे तर सगळ्या धर्मियांना इथं एकत्रित आणून एक असं सहकार्य केलं जातं. आणि काल विशेष करून एक काय म्हणतात कॅन्सरग्रस्त मुलगा होता. त्या मुलाला आमच्या शाळेतल्या मॅडमनी फार चांगलं काम केलेलं आहे. लक्ष्मी कंदिकटा म्हणलं इंग्लिश माध्यमाच्या त्या शिक्षिका मुख्याध्यापिका आमच्या परवानगीनं रक्कम जमा केली आणि काल 21,000 रुपये 21,000 रुपये काहीतरी जमा केले. आणि ते पाहून संस्थेचे अध्यक्ष अतिशय संवेदनशील आहेत. त्यांनी ते पहिले काय झालं आहे की 21,000 रुपये देऊ केले कॅन्सरग्रस्त आहे आणि त्यामुळं महास्वामी सांगितले की त्यांचा एक अर्ज घ्या, आपल्या निधीतून त्यांना देखील आपण मदत करूया. ते देखील सद्गती झाले. म्हणजे अशा पद्धतीने जिथं जिथं दुःख आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक मठामधून शिबिरमध्ये जे काही महारोगी कुष्ठरोग आहेत त्या ठिकाणी देखील अन्नधान्य देऊन आणि ऑक्सिजनची पुरवठा कमी होती मठाच्या माध्यमातून ते देखील पुरवठा करण्यात आला होता. आणि सगळ्यात म्हणजे महापूर आला होता कुठला सांगली जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यात हे सगळे महापूर होते. यामध्ये आपल्या मठाच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रक धान्य तिथं आम्ही देऊ केलं. म्हणजे आपण सांगू नये पण ही परिस्थिती या मठाच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे. आणि याही पुढं जे गरीब आहेत, वंचित आहेत त्या सर्वांना
मदत करण्याचं काम मठाच्या माध्यमातून होतं आहे. चन्नवीर शिवाचार्य महास्वामींनी जो पायंडा घातलेला आहे तो मानवाचा विकास झाला पाहिजे, त्या पद्धतीनं आज 69व्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. गॅदरिंगच्या माध्यमातून संदेश दिला जातो, व्याख्यानाच्या माध्यमातून संदेश दिला जातो की आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं जे पाश्चात्याचे अंतःकरण आपण चालू केलेलं आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. कारण आपलं जे काय आपण संयम जर ठेवलो नाही तर घरदार बाद होत आहेत आणि त्यासाठी आपण संयम ठेवून संसार कशा पद्धतीनं एक कुटुंब पद्धतीनं कशा पद्धतीनं चालावं, त्यांच्यावरती चांगले संस्कार कसे घडावे अशा पद्धतीनं व्याख्यानमाला देखील या ठिकाणी आयोजित केलं होतं. मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत आणि हे सगळं करत असताना शेवटी मानवता विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनी या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन करतो. आणि उद्या सकाळी ठीक आज संध्याकाळी देखील जे विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेतले ते त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. उद्या ठीक 5 वाजता या आत्मज्योती रात्री 2:10 आत्मज्योतीचं प्रज्वलन पूज्य महास्वामीजींच्या अमृतहस्ते होणार आहे आणि त्यानंतर बरोबर 5 वाजता बाळगशील मठातून पदयात्रेतून ते आत्मज्योती यात्रा हुडकीकडे प्रयाण होणार आहे. आणि जागोजागी या ठिकाणी भक्तगणासाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आणि या सर्वांना महास्वामींचा आशीर्वाद आहे आणि आपण सर्वजण त्यामध्ये सम्मिलित व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो. धन्यवाद.